नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर कोरी आणि आज आपण पाहणार आहे यूट्यूबवर या साईटवरनं आपण व्हिडिओ कसे डाउनलोड करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला गुगल क्रोमवर क्लिक करायचं आहे. गुगल क्रोमवर ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपण इथं पहिला एक वेबसाईटचं नाव आहे, त्याचं नाव आहे keepit.com KEEPIT.com keepit.com. आता keepit.com वर आपण इथं पाहू शकता एंटर द लिंक ऑफ द व्हिडिओ यू वॉन्ट टू डाउनलोड. तर यामध्ये आपल्याला यूट्यूबवरचा कोणता व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करायचा त्याची लिंक आपण इथे टाकणार आहे. तर आपल्याला एक HTMLचा व्हिडिओ सध्याला एक डाउनलोड करायचा आहे. तर न्यू टॅबमध्ये आपण यूट्यूबवरचा व्हिडिओ आपण बघणार आहे, ज्याची लिंक आपल्याला youtube.com वर आपण जाणार आहे. youtube.com वर आपण आता फॉर एक्झाम्पल कोणताही एखादा व्हिडिओ आपण ओपन करणार आहे, त्याचा ॲड्रेस आपण कीपॅडमध्ये टाकायचा आहे. तर मी सध्याला एक एक्झाम्पलसाठी एक व्हिडिओ कोणता तर टाकणार आहे. याचे पण व्हिडिओ आहेत का नेटवर्किंगचे? हां, नेटवर्किंगचे पण व्हिडिओज आहेत तिथं. आपल्याला सगळ्या ह्याचे व्हिडिओज वगैरे भेटणार. सगळे यूट्यूबवर आपल्याला सगळे व्हिडिओज पाहू शकता. यूट्यूबवर तुम्ही इथं ॲड्रेस बार नुसतं सर्च केला तर आपल्याला ज्याचे व्हिडिओ पाहिजे चेसचे यूट्यूबचे हार्डवेअर नेटवर्किंगचे पण व्हिडिओ सगळ्याचे यूट्यूबवर व्हिडिओज भेटत असतात. तुम्ही फक्त इथं सर्च करा आणि व्हिडिओ भेटत असेल. आता मी फॉर एक्झाम्पल इथं चॅप्टर 3 नेटवर्किंग हा व्हिडिओ मला डाउनलोड करायचा आहे. तर मी काय करणार, त्याचा न्यू टॅबमध्ये ओपन करणार, कंट्रोल दाबून इथं, आणि इथं व्हिडिओ जेव्हा चालू होतोय हा वरचा जो आहे त्याला आपण ॲड्रेस म्हणतोय. तर त्याला मी कट करतोय कंट्रोल X दाबून, किंवा कट राईट क्लिक करून पण करू शकतोय. आणि इथं कीपॅडमध्ये त्याचा ॲड्रेस आपण टाकायचा आहे. इथं आपण पेस्ट करायचा आहे, तो ॲड्रेस इथं पेस्ट करायचा आहे. आणि डाउनलोड हा ऑप्शन आहे, ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. मग डाउनलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला कीपॅड तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, 3GP, MP4 किंवा कोणत्या पिक्सेलमध्ये. इथं आता आपण पाहू शकता 480 पिक्सेल, 720 म्हणजे एकदम HD असणार आहे. तर मला 480 पिक्सेल पाहिजे आहे. तर त्याच्यावर नुसतं क्लिक केला तर तो व्हिडिओ डाउनलोड होतोय. आता सध्याला माझ्याकडे IDM आहे म्हणून मी काय करतोय, राईट क्लिक करतोय आणि डाउनलोड विथ IDM करतोय. तुम्ही IDM नसेल तर नुसतं क्लिक करा याच्यावर, तो व्हिडिओ आपोआप डाउनलोड होतो. आणि मी स्टार्ट डाउनलोड म्हणल्यावर तो व्हिडिओ डाउनलोड झाला. त्याचे पैसे द्यावे लागतात का? IDM डाउनलोडला का? IDM डाउनलोडला तो फ्री व्हर्जन पण असतंय, थोडे व्हर्जन देतो, काय फुल व्हर्जन असतं. परमनंट पाठीमाग माझ्याकडे आहेत. ते आहे.